आवाज एवढा मोठा काढला, आवाज चालला नाही. हा इकडे बघा, याचं एक आन्सर सांगा बरं. शेवटी आपण एक क्वेश्चन घेतला होता, याचा आन्सर तुम्ही काय सांगितलं होतं? 3,3 डायथिल पेंटेन. चला इकडे बघा, आपण याचं नॉमेनक्लेचर बघू. सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. ज्यांचं आलं त्यांनी इकडं एकदा चेक करा की आन्सर करेक्ट आहे. हा इकडे बघा, नंबरिंग सांगा कशी करायची. चला इकडे बघा, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, नंबरिंग केली. आता इकडे बघा, हा जो ग्रुप आहे ना, हा तुमचा CH2. इथं CH2 इथं CH3. इथं पण काय CH2 आणि इथं काय CH3. तुम्हाला माहिती आहे हा CH2 CH3 यालाच काय म्हणतो? इथिल. बरोबर आहे. आणि हा CH2 CH3 यालाच काय म्हणतो आपण? इथिल. तर नीट लक्ष द्या रे, 3 नंबरचा हा जो कार्बन आहे याच्यावर इकडे एक इथिल आणि इकडे एक इथिल. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 जर सेम सबस्टिट्यूएंट आले तर हा नंबर आपण जेवढ्यांदा तो आलाय तेवढ्यांदा आपण रिपीट करतो. आता इथिल 2 वेळेस आलाय तर कसं लिहिणार तुम्ही? 3,3. 2 इथिल आहेत म्हणून काय लिहिणार? डाय इथिल. आणि 5 कार्बन आहेत म्हणून काय लिहिणार? पेंटेन. तर चेक करा सगळ्यांनी. 3,3 डायइथिल पेंटेन याचं करेक्ट आहे UPSC ने. ठीक आहे, चला. तर आता इकडे बघा, अजून एक क्वेश्चन देतोय. आता हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करा. बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचा क्वेश्चन आहे. चल ट्राय करा पटकन, आन्सर सांगा. चला करा नंबरिंग. लॉन्गेस्ट कार्बन चेन सापडा. बघा सबस्टिट्यूएंट किती आहे. चला इकडे बघा. चला याचं नेमिंग सांगा काय आलं तुमचं? 3,4 डायमिथिल हेक्सेन. करेक्ट. चेक करा बाकीच्यांनी. परत एकदा सांगतो बघा, 3,4 डायमिथिल हेक्सेन याचं करेक्ट आहे UPSC ने. 3,4 डायमिथिल हेक्सेन. ठीक आहे. हा आता ज्यांचं आलं नाही त्यांनी पुढे लक्ष द्या रे. बघा आपण एकदा चेक करू की आन्सर करेक्ट आहे का. आता इकडे बघा, किती कार्बनची लॉंगेस्ट चेन सापडते रे? 1 2 3 4 5 आणि 6 कार्बनची. तर मी डायरेक्ट नंबरिंग करतो बघा. 1 2 3 4 5 आणि 6. आता इकडे बघा,
तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की कार्बन कुठे कुठे असतात. मी म्हटलं होतं ना हे असं सगळीकडे कार्बन येते. तर प्रत्येक वेळेस मार्क करायची गरज नाहीये, पण फक्त समजण्यासाठी सांगतो. तर 6 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. आता ही जर तुमची ही जर तुमची असेल पॅरेंट कार्बन चेन, तर हा तुमचे हे 2 काय आहेत? सबस्टिट्यूएंट आहेत. हे 2 तुमचे काय? सबस्टिट्यूएंट आहेत. तर मला सांगा नेमिंग कशी करतो रे आपण? तिसऱ्यावर मिथिल आहे आणि चौथ्यावर पण मिथिल आहे. तो आपला रूल शेवटचा काय की सेम सबस्टिट्यूएंट आले तर त्यांचे नंबर्स एकत्र लिहायचे. तर 3 वर मिथिल, 4 वर मिथिल, तर 3,4 2 मिथिल आले म्हणून डायमिथिल आणि 6 कार्बनची चेन आहे म्हणून हेक्सेन. चेक करा सगळ्यांनी. 3,4 डायमिथिल हेक्सेन. आता तो पलीकडचा जो क्वेश्चन आहे ना तो व्यवस्थित सॉल्व्ह करा. त्या क्वेश्चन मध्ये नंबरिंग चुकायचे चान्सेस भरपूर जणांचे. व्यवस्थित करा. हा व्यवस्थित करा. अल्फाबेटिकल ऑर्डर सांगितलेली आहे तुम्हाला. बघा त्या रूलवर तो क्वेश्चन आहे. कोणत्या रूलवर? की दोन्ही साइडने नंबरिंग केल्यानंतर जर नंबरिंग सेम भेटत असेल तर अल्फाबेटिकली जो अगोदर येतो त्याला कमी नंबर भेटला पाहिजे. काय तर सांगा. सांगा लवकर. कोणाचं आन्सर आले? खातोरी करा एकदम. आन्सर आले तुमचं? चला मी आन्सर सांगतोय, फक्त चेक करा, मग नंतर आपण याचं एक्सप्लेनेशन करू. त्याचा आन्सर येतं 3 क्लोरो 4 इथिल हेक्सेन. चेक करा. 3 क्लोरो 4 इथिल हेक्सेन. आता इकडे बघा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. इकडे बघा रे, मला अगोदर सांगा आपले रूल सगळे फॉलो करून लॉंगेस्ट कार्बन चेन किती कार्बनची भेटते? 6. 1 2 3 4 5 आणि 6. तर ही आपली लॉंगेस्ट कार्बन चेन आहे. ही जी आहे ही आपली लॉंगेस्ट कार्बन चेन आहे. पॅरेंट कार्बन चेन म्हणतोय पण याला. तर ही आपली पॅरेंट कार्बन चेन आहे. चला पॅरेंट कार्बन चेन मार्क केली. सबस्टिट्यूएंट 2 सापडलेले. कोणते कोणते? एक इकडे क्लोरो आणि एक इकडे इथिल. एक क्लोरो आहे, एक इथिल आहे. आता नंबरिंग कुठून करायची? तुम्हाला काय सांगितलं होतं रूल? अल्फाबेटिकली जो अगोदर येतो त्याला कमीत कमी नंबर म्हणजे लोवेस्ट नंबर भेटला पाहिजे. आता मला सांगा इथिल आहे, हा इथिल आहे आणि हा तुमचा क्लोरो आहे. तर मला सांगा अल्फाबेटिकली अगोदर कोण येतो? क्लोरो. सी अगोदर येतं ना, नंतर ई येतं अल्फाबेटिकली. तर क्लोरो अगोदर येतो. तर क्लोरो म्हणजे क्लोरीनला कमी नंबर भेटला पाहिजे. यासाठी राईट साइडने करावी लागेल. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. चला पॅटर्न कसा असतो? नॉमेनक्लेचरचा आधी सबस्टिट्यूएंटचा नंबर, मग सबस्टिट्यूएंटचं नाव. ठीक आहे. मग आता इकडे बघा, 3 नंबरला क्लोरीन आहे तर कसं लिहिणार तुम्ही? 3 डॅश क्लोरो डॅश. 4 नंबरला काय? इथिल आहे तर 4 डॅश इथिल. आणि किती कार्बन आहेत रे? 6 कार्बनची चेन आहे तर काय म्हणणार तुम्ही? हेक्सेन. चेक करा. 3 क्लोरो 4 इथिल हेक्सेन. चेक करा सगळ्यांनी. 3 क्लोरो 4 इथिल हेक्सेन याचा करेक्ट नेम आहे. आणि भरपूर वेळेस 3 इथिल 4 क्लोरो हेक्सेन जर तुम्ही इकडच्या साईडने नंबरिंग केली तर येऊ शकते, जे की चुकीचे. लेफ्टने नंबरिंग केली तर असं येऊ शकते, जे की चुकीचे. त्याच्यामुळे प्रॉपरली सगळे रूल्स फॉलो करायचे. अल्फाबेटिकली जो अगोदर येतो त्याला कमी नंबर भेटला पाहिजे. क्लोरीन अगोदर येतो अल्फाबेटिकली, त्याला आपण कमी नंबर देतो. आन्सर चेक करा सगळ्यांनी. मग आपण पुढच्या क्वेश्चनवर जाऊ. चला परत हा एक क्वेश्चन आहे, हा एकदा मला सॉल्व्ह करून दाखवा. चांगला क्वेश्चन आहे, याची लेवल चांगली आहे, पण रूल्स फॉलो जर केले तर आन्सर तुमचं येऊन जाईल. क्लोरीन
करा. नंबरिंग चुकायचे चान्सेस आहेत तिथं, व्यवस्थित करा. आपली अल्फाबेटिकल ऑर्डरची जे रूल आहे तो फॉलो करा व्यवस्थित. ब्रोमीन अल्फाबेटिकल अगोदर येतो, मग क्लोरीन व आयोडीन, ब्रोमो क्लोरो आयोडो. बघा व्यवस्थित करा. हा, किती जणांनी आन्सर लिहिले हातोरी करा, म्हणजे मी आन्सर सांगतो चेक करा. चला लिहिले ना, आन्सर चेक करा. बघा आन्सर काय बघा, 3 ब्रोमो 1 क्लोरो 2 आयोडो पेंटेन. ज्यांची नंबरिंग चुकलेली त्यांचं नाव चुकून जाईल. 4 5 काहीतरी आला असेल काही जणांचं. हे आन्सर किती जणांचा आले हातोरी करावं, खूप कमी जणांचा असेल. गुड. दरवर्षीचा क्वेश्चन हा चुकतो भरपूर जणांचा. इथं अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला फॉलो करावी लागेल. हा इकडे बघा रे, पुढे लक्ष द्या. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. अगोदर लॉंगेस्ट कार्बन चेन किती कार्बनचे बघा, 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन. हे क्लोरीन आहे का, कार्बन नाही. लक्षात ठेवा, इथे काही जणांनी याला जर कार्बन घेतलं असतं तर हे 6 कार्बन म्हटले असते तुम्ही. हे क्लोरीन आहे. हा इथून कार्बनची सुरुवात आहे, तर 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. आता इकडे बघा, नेमका सगळा जो खेळ आहे तो नंबरिंग मध्ये, की नंबरिंग कुठून करायची. तर नंबरिंग तुम्हाला करायची लेफ्ट हँड साइड. करेक्ट आहे. आता का करायची, इकडे बघा. जर लेफ्ट हँड नंबरिंग केली तर 1 2 3 ब्रोमीनला 3 नंबर भेटतोय. अल्फाबेटिकली कोण अगोदर, तर ब्रोमीन येतो ना. तर आपल्याला अगोदर हे बघायचं की ब्रोमीनला कमी नंबर कसा भेटेल. तुम्ही जर लेफ्ट ने नंबरिंग केली तर 1 2 3 नंबर भेटते ब्रोमीनला, आणि राईट ने जरी केली तर 1 2 3 नंबर भेटते. पण फरक काय माहितीये का, की जर तुम्ही लेफ्ट राईट ने नंबरिंग केली तर ब्रोमीनला 3 भेटतोय, पण आयोडीनला 4 आणि क्लोरीनला 5 भेटतो. जास्त नंबरिंग केली. आपला रूल लोवेस्ट नंबरचा असतो, कमीत कमी नंबर भेटला पाहिजे ना. पण जर लेफ्ट ने केली तर 1 2 3 4 आणि 5. बघा याला तर 3 भेटलेलाच आहे, पण याला पण दोघांनाही कमी नंबर भेटला. लोवेस्ट पॉसिबल नंबर भेटला पाहिजे. हा आपला नंबरिंगचा रूल आहे. चला त्याची नेमिंग करूया. सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. अल्फाबेटिकली सांगायचं. अल्फाबेटिकली अगोदर कोण येतो, ब्रोमीन. तर तुम्ही काय लिहिणार, 3 ब्रोमो. ब्रोमीन नंतर कोण येतो, क्लोरीन. मग नंतर काय लिहिणार, 1 क्लोरो. आणि मग राहिला कोणता, आयोडीन. 2 आयोडो. 5 कार्बनची चेन आहे, पेंटेन. चेक करा. आणि आता करेक्शन करून करेक्ट आन्सर लिहून, 3 ब्रोमो 1 क्लोरो 2 आयोडो पेंटेन. लिहिलं.
चला आता पुढे जाऊया. बघा रे, ते अल्केनचं नॉमेनक्लेचर आपण बघितलं कसं करायचं, मी एक्झाम्पल आपण घेतलेले. आता पुढे लक्ष द्या. अल्केन मध्ये जर सायक्लिक अल्केन आला, आठवा आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं, सायक्लो कंपाऊंड, क्लोज चेन किंवा सायक्लिक बघितलं होतं ना आपण. तर ते जर कंपाऊंड आले अल्केन्स मध्ये तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आता आपल्याला हे बघायचं. तर सगळ्यांनी हेडिंग टाका, नॉमेनक्लेचर ऑफ सायक्लिक अल्केन. नॉमेनक्लेचर ऑफ सायक्लिक अल्केन. सायक्लिक म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, अरे सायक्लिक कंपाऊंड म्हणजे कोणता, जो क्लोज चेन तयार करतो. इन शॉर्ट तुम्हाला म्हटलं होतं शेप बनवतो, शेप, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, पेंटागॉन, हेक्सागॉन असे शेप बनणारे जे मॉलिक्यूल आहेत त्यांना सायक्लिक म्हणतो. ठीक आहे, त्या सायक्लिकचं कसं करायचं आपण हे बघणार आहे. चला आता पहिला रूल आहे का सगळ्यांनी नीट लक्ष द्या. जर अगोदर रूल समजून घ्या, मी तुम्हाला इकडे लिहून देतो आणि मग आपण त्याचे एक्झाम्पल बघू. रूल काय सांगतो, जर सायक्लिक कंपाऊंड आहे आणि सायक्लिक कंपाऊंडच्या वरी एखादा सबस्टिट्यूएंट आहे, नीट आहे का, एक सायक्लिक कंपाऊंड आहे आणि त्याच्यावर एक सबस्टिट्यूएंट आहे, तर तो सबस्टिट्यूएंट मध्ये जे कार्बन आहे ते जर सायक्लिक कंपाऊंड पेक्षा कमी असतील तर सायक्लिक कंपाऊंडला तुम्हाला पॅरेंट कार्बन चेन म्हणून कन्सिडर करायचं. बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो एक्झाम्पल सोबत. इकडे बघा, समजा हा एक सायक्लिक कंपाऊंड, इकडे लक्ष द्या, हा एक सायक्लिक कंपाऊंड आहे. ठीक आहे, राईट. याच्यावरी जर मी असं काढलं, हे CH2CH3 इथिल काढल्यावर, ठीक आहे, तर इकडे बघा, हा तुमचा सायक्लिक कंपाऊंड आणि हा वरचा तुमचा स्ट्रेट चेन वाला कंपाऊंड आहे नॉर्मल. आता इकडे बघा, तर वरी तुम्हाला बघायचंय की याच्यामध्ये कार्बन किती आहेत, 1 आणि 2 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत, 2. आणि खाली किती कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5. तर रूल काय सांगतो माहितीये का, की जर वरच्या सबस्टिट्यूएंटचे कार्बन हे सायक्लिक कंपाऊंड पेक्षा कमी असतील तर हा सायक्लिक कंपाऊंड तुमचा पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करेल आणि हा तुमचा सबस्टिट्यूएंट म्हणून काम करेल. ठीक आहे, आणि जर वरच्या कार्बनची संख्या सायक्लिक पेक्षा जर जास्त असेल तर वरचा तुमचा पॅरेंट कार्बन चेन असेल आणि खालचा काय असेल, सबस्टिट्यूएंट. इन शॉर्ट, जिकडे कार्बन जास्त तो सबस्टिट्यूएंट, वरी जर कार्बन जास्त असतील तर वरचा पॅरेंट कार्बन चेन आहे आणि खाली जर कार्बन जास्त असतील तर खालचा तुमचा पॅरेंट कार्बन चेन. नंबर ऑफ रूल तोच आहे की मॅक्सिमम कार्बन असणारा तुमचा पॅरेंट कार्बन चेन असणार आहे. तर इथं मॅक्सिमम कार्बन आपल्याला खाली भेटले तर हा पॅरेंट कार्बन चेन, वरी भेटले असते तर वरचा पॅरेंट कार्बन चेन झाला असता आणि खालचा सबस्टिट्यूएंट झाला असता. ठीक आहे, चला एक रूल लिहून घेऊ आपण. रूल या सगळ्यांनी पहिल्या त्याच्यामध्ये घ्या. द सायक्लिक स्ट्रक्चर or ring, the cyclic structure or ring is considered as, the cyclic structure or ring is considered as PCC म्हणजे parent carbon chain, considered as PCC till the number of carbon in the ring is same or greater than number of carbon is same or greater than number of carbon in the chain. Second point, rest all the rules, rest all the rules are similar. To nomenclature of alkane. All the rules are similar to nomenclature of alkane. म्हणजे बाकी सगळे रूल जसे अल्केनचे आहेत ना तसेच इथं सेमच आहेत. जसे अल्केनचे रूल बघितले ना तसेच इथं पण रूल आहेत. फक्त एकच नवीन रूल किंवा नवीन पॉइंट त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला हे बघायचं आहे की कार्बन कुणाचे जास्त आहेत. जर सायक्लिक कंपाऊंडचे कार्बन जास्त असतील तर त्याला तुम्ही काय कन्सिडर करणार, पॅरेंट कार्बन चेन. आणि जर वरच्या चेनचे कार्बन जास्त असतील तर वरच्याला काय कन्सिडर करणार,
पॅरेंट कार्बन चेन. ज्याच्याकडे कार्बन जास्त आहे तो तुमचा पॅरेंट कार्बन चेन असेल, एवढंच लक्षात ठेवा. आता इकडे बघा आपण एक्झाम्पल स्टार्ट करू, यालाच घेऊ. इकडे बघा यालाच आपण याच एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर हा तुम्हाला माहिती आहे CH2 आणि हा CH3. तर नेमिंग करणं खूप सोपं आहे. तर आता बघा मला सांगा, खाली कार्बन जास्त आहे वरी कार्बन कमी, तर खालचा जो सायक्लो कंपाऊंड आहे हा तुमचा काय असेल, पॅरेंट कार्बन चेन. हा जो पॅरेंट कार्बन चेन आहे हा काय असेल तुमचा सबस्टिट्यूएंट. चला मग झालं, नेमिंग करू. आता नंबरिंग कशी करणार, इथून करा. सबस्टिट्यूएंटला लोएस्ट पॉसिबल नंबर भेटला पाहिजे ना, तर 1 2 3 4 आणि 5. चला इकडे बघा, पुढे लक्ष द्या. हा जो सबस्टिट्यूएंट याचं नाव काय, इथिल आहे. हा कोणता आहे तुमचा, इथिल आहे. 1 नंबरवर इथिल आहे, तर मग कसं लिहिणार तुम्ही, 1 इथिल. हा बोललो 1 नंबरवर इथिल आहे, तर काय लिहिणार 1 इथिल. आणि 5 कार्बन आहेत पण सायक्लिक कंपाऊंड आहे ना, 5 कार्बन आहेत पण सायक्लिक कंपाऊंड आहे, तर नाव काय येणार, सायक्लोपेंटेन. तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की फक्त 5 कार्बन आहेत म्हणून पेंटेन आणि सायक्लिक आहे म्हणून पुढे सायक्लो लावायचं. तर नाव काय आलं, 1 इथिल सायक्लोपेंटेन. ठीक आहे. आता इकडे बघा, हे एक्झाम्पल एक घेतोय, मला हे तुम्ही सेम या मेथडने सॉल्व्ह करून दाखवा. चल हा एक्झाम्पल अगोदर, मग ते एक्झाम्पल मला सॉल्व्ह करून दाखवा. केलं का, आन्सर काढलं. या एक्झाम्पलला बघा, त्याच्यावरून ते सॉल्व्ह करा. सांगा त्याचं नाव काय, 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. करेक्ट, 1 मिथिल सायक्लोहेक्सेन. नाव बघा एकदा सगळ्यांनी चेक करा. काही नाही रे, हा मिथिल ग्रुप आहे. आता इकडे बघा, याला तर बघूनच सांगू शकता की पॅरेंट कार्बन चेन कुणाला घ्यायचे. खाली 6 कार्बन आहेत वर एकच कार्बन, तर हा जो असेल तुमचा काय म्हणून काम करेल, PCC. हा तुमचा सबस्टिट्यूएंट आहे, हा तुमचा सबस्टिट्यूएंट आहे. तर नंबरिंग इथून करणार 1 2 3 4 5 आणि 6, किंवा असंही करा, काही फरक पडत. ठीक आहे. पहिल्या कार्बनवर मिथिल आहे, तर 1 मिथिल लिहिलं. आणि 6 कार्बन आहे, तर काय म्हणणार तुम्ही, सायक्लोहेक्सेन. क्लोज चेन असेल तर सायक्लो नाव आपण पुढे लिहित असतो. हे बघा, हे सायक्लो वर्ड कधी येतो, हे असं शेप एखादा असेल सायक्लो लिहित असतो. ठीक आहे. नॉर्मली स्ट्रेट चेन असेल ना, तर फक्त हेक्सेन लिहिलं असतं, सायक्लो लिहिलं नसतं. तर आन्सर सगळ्यांनी चेक करा. लिहिलं का. आता पुढचा हा एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. काढा आन्सर. काय आलं, 1 इथिल सायक्लोप्रोपेन. चेक करा आन्सर सगळ्यांनी, 1 इथिल सायक्लोप्रोपेन. हा चला इकडे बघा रे, पुढे लक्ष द्या. मला पटकन सांगा की खाली या सायक्लिक कंपाऊंड मध्ये कार्बन जास्त आहेत का वरी कार्बन जास्त आहेत. सायक्लिक कंपाऊंड जास्त आहेत, तर इकडे बघा ना, 3 आहेत, 1 2 3 आणि वरी 2च आहेत. तर खाली जास्त आहे, तर हा तुमचा काय असेल, पॅरेंट कार्बन चेन. वरी कमी आहे, तर हा काय असेल तुमचा सबस्टिट्यूएंट. झालं. 1 नंबरिंग करा, 2 3. तर 1 नंबरवर इथिल आहे सबस्टिट्यूएंट, तर 1 इथिल. आणि 3 कार्बन आहे सायक्लिक, तर काय लिहिणार, सायक्लोप्रोपेन. 3 कार्बनला प्रोपेन म्हणतो ना, आणि सायक्लिक आहे म्हणून सायक्लोप्रोपेन.
ठीक आहे, चेक करा. 1 येथील सायक्लोप्रोपेन. बरोबर आहे. आता इकडे बघा, हा पुढचा क्वेश्चन आहे ना, हा व्यवस्थित सॉल्व्ह करा. थोडसा बोलणं कमी करा थोडंसं. हा व्यवस्थित सॉल्व्ह करा बरं का, गडबड करू नका. हा वेगळा क्वेश्चन आहे. वरी कार्बन जास्त खाली कमी आहे. तर वरचा जो आहे तो तुमचा पॅरेंट कार्बन चेन असेल. वरची चेन 4 कार्बनची ती पॅरेंट कार्बन चेन असेल. मी म्हटलं जिकडे कार्बन जास्त ती पॅरेंट कार्बन चेन. आणि तुमचा सबस्टिट्युएंट कोण आहे आता खाली? तुमचा सबस्टिट्युएंट कोण असेल? सायक्लोप्रोपेन हा तुमचा काय सबस्टिट्युएंट आहे. पण नीट आहे का, त्याला सायक्लोप्रोपेन नाही म्हणणार तुम्ही, सायक्लोप्रोपिल म्हणायचं. शेवटचं तुम्हाला सांगितलं अल्किल ग्रुप शिकवला होता ना, ए आणि काढायचं, वाय एल लावायचं. तर सायक्लोप्रोपिल आहे हा जो सबस्टिट्युएंट आहे, हा सायक्लोप्रोपिल असेल, सायक्लोप्रोपेन नाही. तुम्ही ट्राय करा, मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो की कसं सॉल्व्ह केलं. हा चला इकडे बघा सगळ्यांनी, आता नीट लक्ष द्या. पटकन बघून सांगायचं मला, खाली कार्बन जास्त आहेत का वरी कार्बन जास्त आहेत? वरती कार्बन जास्त आहेत ना, तर वरचा तुमचा कंपाऊंड काय म्हणून काम करेल? पॅरेंट कार्बन चेन. बघा रे, खाली 1 2 3च आहेत, पण वरी किती आहेत? 1 2 3 आणि 4 आहेत. तर हा जो आहे हा तुमचा पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करेल. तर हा तुमचा पीसीसी पॅरेंट कार्बन चेन. आणि मग हा काय असेल तुमचा? सबस्टिट्युएंट असेल. हा काय असेल तुमचा? सबस्टिट्युएंट असेल. नंबरिंग करा बरं. काय नाही, सबस्टिट्युएंटला कमी नंबर कसा भेटेल? इकडून 1 2 3 आणि 4. तर इकडे बघा रे, 1 नंबरच्या कार्बनवर हा सबस्टिट्युएंट आहे, ज्या सबस्टिट्युएंटचं नाव आहे सायक्लोप्रोपिल. सायक्लोप्रोपेन नाही, सबस्टिट्युएंट आलं ना तर फक्त ए आणि काढून वाय एल लावायचं. शेवटी अल्किल ग्रुप सारखं आपण शेवटचं ए आणि काढायचं आणि वाय एल लावायचं. तर याला तुम्ही जे सायक्लोप्रोपेन म्हणता त्याला शेवटचं ए आणि काढून वाय एल लावा, सायक्लोप्रोपिल झालं. आणि बाकी उरलेलं वरी 4 कार्बन आहेत. हे बघा, वरी 4 कार्बनला काय म्हणतो? ब्युटेन. नाव आहे 1 सायक्लोप्रोपिल ब्युटेन. चेक करा सगळ्यांनी, 1 सायक्लोप्रोपिल ब्युटेन. ठीक आहे, चला दिलं काय क्वेश्चन आन्सरला सगळ्यांनी. आता अजून एक क्वेश्चन देतोय. हा एका पेपरला आलेला आहे नीटच्या एक्झामला. हा एक पुढचा तो देणार, सॉल्व्ह करून दाखवा, बघू किती जणांना जमतो. सावकाश सॉल्व्ह करा. रूल बाकी सगळे अल्केन सारखे. ते अल्फाबेटिकल ऑर्डर 2 आले तर जो अल्फाबेटिकल अगोदर येईल त्याचं नाव लिहायचं. बाकी सगळे रूल सारखे. ठीक आहे, चला इकडे. बराबर.
कंपाऊंडला बघूनच सांगू शकता की आता खालचा 6 कार्बन आहे तो तुमचा पॅरेंट कार्बन आहे, बाकी उरलेले सगळे सबस्टिट्यूएंट आहे. फक्त ते सबस्टिट्यूएंट का व्यवस्थित द्या. ते ब्रॅकेट करायचं किती 2 आहेत ना. दोन मी दिले राईट दिले होते. चला आन्सर काढलं का, चेक करू आपण आन्सर. हा आन्सर काढलं सगळ्यांनी, बघा चेक करा एकदा. बघा मी आन्सर सांगते, चेक करा, मग आपण बघू कसं आलं. बघा आन्सर आहे 1 इथिल डॅश 1,2 डॅश डायमिथिल हेक्सेन सायक्लोहेक्सेन. करेक्ट आहे का, चेक करा. सबस्टिट्यूएंटचे नंबर चेक करा, परत एकदा सांगतो बघा. 1 इथिल 1,2 डायमिथिल सायक्लोहेक्सेन. हा इकडे बघा रे, चला सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. बघा आता हे तर तुम्हाला समजलंय की खालची जी 6 कार्बनची चेन आहे, म्हणजे 6 कार्बन आहेत ना खाली जास्त आहेत, तर ही जी रिंग आहे तुमची पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करल. आणि आता सबस्टिट्यूएंट कोणते कोणते, इथं 1 हा मिथिल, इकडे बघा रे सबस्टिट्यूएंट सांगते, इकडं 2 हा इथिल आणि इकडं 3 हा मिथिल. ठीक आहे, हे सबस्टिट्यूएंट सापडले, पॅरेंट कार्बन चेन सापडली. आता नंबरिंग करूया, तर इथूनच करावी लागेल. 1 2 3 4 5 आणि 6. चला इकडे बघा, तुम्हाला सांगितलं होतं की नेमिंग ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहेत ना, अल्फाबेटिकली जो अगोदर येतो त्याला अगोदर लिहावं लागतं. तर मला सांगा इथिल हा अल्फाबेटिकली अगोदर येतो, राईट. त्या अगोदर इथिल आहे. बघा रे, पहिल्या कार्बनवर इथिल आहे, तर तुम्ही लिहिणार 1 डॅश इथिल, लिहिलं. त्याच्यानंतर इकडे बघा, त्याच्यानंतर पहिल्या कार्बनवर मिथिल आहे आणि दुसऱ्या कार्बनवर पण मिथिल आहे. आपला रूल काय सांगतो की सेम सेम सबस्टिट्यूएंट जर आले तर त्यांचे नंबर्स एकत्र लिहायचे. तर मग काय लिहिणार इथं 1,2 2 मिथिल आहेत म्हणून काय लिहिणार डायमिथिल, आणि 6 कार्बन आहेत, सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून सायक्लोहेक्सेन. 1 इथिल 1,2 डायमिथिल सायक्लोहेक्सेन हे आन्सर आहे. सगळ्यांनी चेक करा. ठीक आहे, तर सायक्लिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर बघितलं आपण. अल्केनचं एकच फक्त रूल आहे एक्स्ट्रा, बाकी सगळे अल्केनचेच रूल आहेत. एक रूल कोणता आहे की कार्बन बघायचे कुठे जास्त आहेत. सायक्लिक मध्ये कार्बन जास्त असतील तर तो सायक्लिक पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करला असा, आणि वरी कार्बन जास्त असतील तर तो वरचा जो चेन आहे तो पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करतो. एवढाच एक एक्स्ट्रा रूल आहे. ठीक आहे, चला तर इथं आपण अल्केनचं जे नॉमेनक्लेचर आहे ते कंप्लीट केलंय. आता सगळ्यांनी हेडिंग टाका, IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ. हेडिंग टाका, IUPAC nomenclature of alkene and alkyne. Alkene and alkyne.
हा चला इकडे बघा, सगळ्यांनी पुढे लक्ष द्या आता, सगळ्यांनी पुढे लक्ष द्या आता. अगोदर रूल समजून सांगतो मग नंतर लिहून तू इकडे बघा. तर नॉमेनक्लेचर ऑफ अल्किन आणि अल्काइन दोघांनाही सेमच रूल अप्लाय करतो आपण. तर पहिला रूल जो आहे त्या पहिल्या रूल मध्ये आपण हे शिकतो की पॅरेंट कार्बन चेन कसं सिलेक्ट करायचं. मग सेकंड रूल मध्ये आपण हे शिकतो की नंबरिंग कशी करायची. इथं वेगळे वेगळे पॉइंट्स आहेत, नीट ऐका. तर पहिला रूल आहे की पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट कशी करायची. आता इकडे बघा, मी इथे एक कंपाऊंड काढतो, मी फक्त कार्बन काढतो, हायड्रोजन नाही. की पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट कशी करायची. इकडे बघा, समजा 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 कार्बनची चेन आहे. इथं एक डबल बॉन्ड आहे, खाली 3 कार्बन्स आहेत आणि वरी इथं 2 कार्बन्स. ठीक आहे, चला इकडे बघा. तर ही आपल्याकडे एक असा एक कंपाऊंड आहे. आता त्याच्यामध्ये हायड्रोजन तर मी ऍड नाही केले, फक्त मी काय ऍड केलेले, कार्बन्स ऍड केले. आता हायड्रोजन तुम्हाला माहिती कसे कसे ऍड करायचे. आपण फक्त पॅरेंट कार्बनचे सिलेक्ट करायचं शिकतो. आता इकडे बघा सगळं नीट लक्ष द्या. पहिला रूल तुम्हाला काय सांगतो माहितीये का, तिकडे अल्केनचे रूल डोक्यात ठेवायचे नाही बरं का, इकडे थोडेसे वेगळे रूल असतात. अल्केनचे रूल डोक्यात ठेवायचे नाही. इथं जर तुम्हाला पॅरेंट कार्बनचे सिलेक्ट करायचे आहे तर इथं तुम्हाला कार्बन्स बघून सिलेक्शन करायला चालत नाही. नीट ऐका सगळ्यांनी परत एकदा. जर तुम्ही तिकडे अल्केनच्या रूलच्या अकॉर्डिंग बघितलं तर तुम्हाला कळेल सर स्ट्रेट चेन 8 कार्बन आहेत, ही पॅरेंट कार्बन चेन असायला पाहिजे, पण नाही. पहिला रूल काय सांगतो की कार्बनची चेन, लॉंगेस्ट कार्बन चेन किंवा पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट करताना तुम्हाला हे बघायचंय की त्याच्यामध्ये मॅक्सिमम मल्टिपल बॉन्ड आले पाहिजे. म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जेवढे जास्त त्या पॅरेंट कार्बन चेन मध्ये येतील ते आले पाहिजे. आता मला सांगा, जर मी असं गेलो स्ट्रेट, नीट लक्ष द्या सगळ्यांनी, जर मी असं स्ट्रेट गेलो तर कार्बन तर जास्त भेटतील मला, पण मला डबल बॉन्ड एकच भेटायला. म्हणजे इकडे बघा ना, समजा मी ही पॅरेंट कार्बन चेन जर सिलेक्ट केली तर मला या पॅरेंट कार्बन चेन मध्ये डबल बॉन्ड किती आले, एकच यायला, बरोबर आहे. पण जर इकडे बघा, पण जर मी ही पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट केली त्याच्यामध्ये डबल बॉन्ड किती आले, 2. तर रूल हा सांगतो की पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट करताना मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जेवढे जास्त येतील तेवढे जास्त आले पाहिजे, ती तुमची पॅरेंट कार्बन चेन असेल. तर ही तुमची पॅरेंट कार्बन चेन असेल, ही वाली, ती स्ट्रेट वाली नसणार. का, त्या स्ट्रेट वाल्यामध्ये भलेही कार्बन जास्त आहेत पण त्याच्यामध्ये डबल बॉन्ड एकच आहे, आणि याच्यामध्ये भलेही कार्बन कमी आहेत पण डबल बॉन्ड 2 आहेत. आपलं प्रायोरिटी आहे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जास्त आले पाहिजे. तर ही तुमची पॅरेंट कार्बन चेन. ठीक आहे, तर हा आपला पहिला रूल. चला पहिला रूल या सगळ्यांनी आधी असेल रूल 1, त्याच्या खाली लिहा पॅरेंट कार्बन चेन सिलेक्शन. असं लिहा अगोदर रूल 1, त्याच्या खाली लिहा PCC सिलेक्शन. लिहिलं, रूल 1 लिहा, त्याच्या खाली लिहा PCC सिलेक्शन. आता त्याच्या खाली 1 नंबर टाका. PCC सिलेक्शनच्या खाली 1 नंबर टाका. लिहा सिलेक्ट द longest carbon chain, select the longest carbon chain containing, select the longest carbon chain containing maximum number of, select the longest carbon chain containing maximum number of multiple bonds, containing maximum number of multiple bonds, containing maximum number of multiple bonds. लिहिलं, काय रूल सांगतो परत नीट ऐका. अल्केनचे टोटली डिफरंट रूल आहेत बरं का, आणि अल्केन आणि अल्काइनचे टोटली डिफरंट रूल आहेत. दोघांना मिक्स करायचं नाही कारण रूल्स वेगळे आहेत. त्याच्यात पहिला रूल त्यांनी काय सांगितलंय, इथं कार्बनची संख्या बघून पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट करायचं नाही. कुणाची संख्या बघायची, डबल बॉन्डची किंवा ट्रिपल बॉन्डची, मल्टिपल बॉन्डची संख्या बघायची. सरळ जर गेले तर 8 कार्बन भेटतील पण डबल बॉन्ड एकच आहे. पण असं जर गेले तर तुम्हाला 4च भेटतील पण डबल बॉन्ड किती आहे, 2 आहेत. आपल्याला डबल बॉन्डला किंवा मल्टिपल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची. जिकडे तुम्हाला जास्त डबल किंवा ट्रिपल बॉन्ड भेटतील ती पॅरेंट कार्बन चेन असेल. तर ही आपली पॅरेंट कार्बन चेन. ठीक आहे, तर जो आता तुम्ही रूल लिहिलाय त्याच्या खाली हे एक्झाम्पल काढा आणि याला असं बॉक्स करा, पॅरेंट कार्बन चेन PCC.
काढला कंपाऊंड, बॉक्स करा आणि तिथं मेन्शन करा की पॅरेंट कार्बन चेन. लिहिलं? हा, चला इकडे बघा आता. आता नेक्स्ट रूलला जाऊ. सेकंड बघा, जर इकडे बघा, जर तुम्हाला दोन अशा चेन्स भेटल्या की ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड सेमच आहेत. समजा डबल बॉन्ड, तुम्हाला दोन चेन भेटल्या की त्या दोन्ही चेन मध्ये दोन दोन डबल बॉन्ड आहेत. वरच्या पण चेन मध्ये दोन डबल बॉन्ड आहेत, खालच्या पण चेन मध्ये दोन डबल बॉन्ड आहेत. म्हणजे तुम्हाला अशा दोन चेन्स भेटल्या की ज्याच्यामध्ये बॉन्ड तुम्हाला सेमच भेटले. तर अशा वेळेस पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट कशी करायची? तुम्हाला एक्झाम्पल देतो आधी. चला इकडे बघा. हा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तर आता इकडे बघा सगळ्यांनी. पहिला रूल तर लक्षात ठेवायचा की तुमच्या पॅरेंट कार्बन चेन मध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड जास्तीत जास्त आले पाहिजे. कार्बन कमी असले तरी चालतील. आता इकडे बघा, मला सांगा ही स्ट्रेट जी चेन आहे 8 कार्बनची, ही पॅरेंट कार्बन चेन म्हणून तुम्ही घ्याल का? घ्याल नाही, कारण तिथं एकच डबल बॉन्ड आहे तुमच्याकडे. एकच डबल बॉन्ड आहे. आपल्याला जेवढे जास्त डबल किंवा ट्रिपल बॉन्ड घेता येतील पॅरेंट कार्बन चेन मध्ये तेवढे घ्यायचे. आता इकडे बघा, नीट लक्ष द्या. जर मी ही चेन कन्सिडर केली तर याच्यामध्ये ना टोटल डबल बॉन्ड किती आले? 2. टोटल डबल बॉन्ड किती आले? 2. आता इकडे बघा, जर मी काय केलं माहितीये का, त्याच्या ऐवजी मी ही खालची चेन सिलेक्ट केली. कोणती? ही चेन. मी ही चेन सिलेक्ट केली. नीट लक्ष द्या. तर मला सांगा या खालच्या चेन मध्ये पण किती डबल बॉन्ड आले? 2. वरच्या चेन मध्ये पण 2 डबल बॉन्ड आहेत आणि खालच्या चेन मध्ये पण 2 डबल बॉन्ड आहेत. तर मग अशा वेळेस कोणती पॅरेंट कार्बन चेन असेल? तर रूल लक्षात ठेवा, जर तुम्हाला सेम मल्टिपल बॉन्ड भेटले 2 वेगळ्या चेन मध्ये, तर ज्या चेन मध्ये तुम्हाला जास्त कार्बन भेटतील ती तुमची पॅरेंट कार्बन चेन असेल. आता मला सांगा, इथं वरच्या या चेन मध्ये किती कार्बन आहेत? 1 2 3 4 आणि 5 आहेत. पण खाली किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. तर ही तुमची पॅरेंट कार्बन चेन असते, त्याच्यामध्ये कार्बन जास्त असते. ठीक आहे. चला सेकंड रूल या सगळ्यांनी. If two chains having same number of multiple bonds, comma, then check maximum number of carbons, then check maximum number of carbons, then check maximum number of carbons to select parent carbon chain. To select parent carbon chain. ठीक आहे. हा, आता नीट आहे का? मी परत रिपीट करतो, नीट लक्ष द्या. बघा, जसाही तुम्हाला अल्कीन किंवा अल्काइन दिसला तर अगोदर बघायचं पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट करताना नंबर ऑफ कार्बन नाही बघायचे, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जास्त कुठे येतात हे बघायचं. तसं करताना जर तुम्हाला अशा 2 चेन सापडल्या की ज्याच्यामध्ये ना डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड सेमच आहेत, म्हणजे इथं बघा, इथं पण 2 डबल बॉन्ड आहेत आणि खालच्या चेन मध्ये पण 2 डबल बॉन्ड आहेत, तर मग काय बघणार तुम्ही? नंबर ऑफ कार्बन बघायचे. ज्याच्यामध्ये कार्बन जास्त तो पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करेल. नीट आहे का? वरी पण 2 डबल बॉन्ड आहेत पण 5च कार्बन आहेत, खाली पण 2 डबल बॉन्ड आहेत पण 6 कार्बन आहेत, तर इथं कार्बन जास्त आहेत म्हणून ही तुमची पॅरेंट कार्बन चेन असते. ठीक आहे. चला एक्झाम्पल आहे खाली सेम असंच. तर फक्त खालची जी चेन आहे याला PCC म्हणून मार्क करा. येलो कलरची जी चेन आहे ना त्याला PCC म्हणून मार्क करा.
लिहिलं का? खालच्या कार्बन चेनला मार्क करा येलो कलरची आणि त्याला पीसीसी म्हणून लिहा. लिहिलं? हा आता इकडे बघा, पुढे लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण जाऊया तिसऱ्या रूलवर. बघा चला इकडे लक्ष द्या. तिसऱ्या रूलवर जाऊ. तिसरा रूल काय सांगतो बघा. आता इकडे बघा, जर तुम्ही पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट करताना तुम्हाला नंबर ऑफ कार्बन पण सेमच सापडले आणि डबल बॉन्ड पण सेमच सापडले, तर अशा वेळेस काय करायचं? म्हणजे मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो. अगोदर तुम्ही डबल बॉन्ड बघायचे. नीट आहे का? अगोदर काय बघायचे? डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. जर ते सेम आले तर कार्बन बघायचे. सेकंड रूल चालतो. जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड सेम भेटले तुम्हाला तर काय बघणार तुम्ही? कार्बन. पण आता जर तुम्हाला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड पण सेम भेटले आणि कार्बन पण सेम भेटले, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स बघावे लागतील. ज्या चेन मध्ये सबस्टिट्युएंट जास्त ती पॅरेंट कार्बन चेन म्हणून तुमची सिलेक्शन करायची. ठीक आहे? एक्झाम्पल बघा, इकडे बघा सगळ्यांनी. समजा एक मी कंपाऊंड काढतो. इकडे बघा, एक असा कंपाऊंड काढलेला आहे. चला इकडे बघा, हा एक कंपाऊंड काढला. ठीक आहे? आता नीट लक्ष द्या. याच्यामध्ये ना आपल्याला पॅरेंट कार्बन चेन सिलेक्ट करायची. तर बघू आपण की पॅरेंट कार्बन चेन कशी सिलेक्ट करायची. हे लक्षात ठेवा. मी काय सांगितलं? पॅरेंट कार्बन चेन अल्किन आणि अल्काइन मध्ये सिलेक्ट करताना कधी पण बघायचं की जास्तीत जास्त डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आले पाहिजे तुमच्या चेन मध्ये. तर इकडे बघा, तर स्ट्रेट जर मी घेतलं तर 1 2 3 4 आणि 5 कार्बनची भेटेल आणि सोबत किती डबल बॉन्ड भेटेल तुम्हाला? 2 डबल बॉन्ड भेटेल. राईट? आता इकडे असं जर आलो मी तर कसं? 1 2 3 4 आणि 5 असं पण गेलो तर 5 कार्बन आणि 2 डबल बॉन्ड भेटेल. म्हणजे सरळ जरी गेलो तर 5 कार्बन 2 डबल बॉन्ड आणि असं जरी आलो तर 5 कार्बन 2 डबल बॉन्ड. मग आता कोणती खरी पॅरेंट कार्बन चेन आहे हे समजण्यासाठी सबस्टिट्युएंट बघायला. चला इकडे बघा, मी मार्क करते. आता हा जो कंपाऊंड आहे ना, मी एकदा परत काढतो म्हणजे तुम्हाला दोन्ही वेळेस मार्किंग करून सांगतो बघा. हा इकडे बघा, सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. तर इथं मी ही चेन घेतोय, ही. ठीक आहे? इकडे बघा. आणि या कंपाऊंड मध्ये मी ही कार्बन चेन घेतो. ठीक आहे? बघा दोन्ही पण सेमच आहेत ना. जर तुम्ही मोजलं तर काय बघा, याच्यामध्ये 5 कार्बन 2 डबल बॉन्ड आणि याच्यामध्ये पण 5 कार्बन 2 डबल बॉन्ड. म्हणजे कार्बन पण सेम आहेत, डबल बॉन्ड पण सेम आहेत. मग आता कोणती पॅरेंट कार्बन चेन घ्यायची ज्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट जास्त? इथं सबस्टिट्युएंट मोजारे किती आहेत? 1 2 आणि 3 आहेत. आणि इकडे किती आहेत? इथं हा 1 आणि इकडे हा 2च आहे. पलीकडे 2 सबस्टिट्युएंट आहेत, अलीकडे 3 सबस्टिट्युएंट आहेत. म्हणून ज्याच्याकडे सबस्टिट्युएंट जास्त ती तुमची काय म्हणून काम करेल? पॅरेंट कार्बन चेन. ही तुमची पॅरेंट कार्बन चेन म्हणून काम करणार. ठीक आहे? तर परत आहे का? 3 रूल बघितले. कसं करायचं तुम्हाला सांगतो. अगोदर डबल बॉन्ड बघायचे. अगोदर काय बघायचे? डबल बॉन्ड. ते सेम आले डबल बॉन्ड तर कार्बन बघायचे. आणि डबल बॉन्ड आणि कार्बन दोन्ही सेम आले तर मग सबस्टिट्युएंट बघायचे. म्हणजे ऑर्डर कशी आहे? आधी डबल बॉन्ड बघायचे, जास्तीत जास्त आले पाहिजे. मग डबल बॉन्ड जर सेम आले तर काय बघायचे? कार्बन बघायचे. आणि कार्बन पण सेम आले तर मग काय बघायचे? सबस्टिट्युएंट बघायचे. ठीक आहे? ती ऑर्डर लक्षात घ्या. चला तिसरा रूल आहे सगळ्यांनी. if multiple bonds and carbon both are same, if multiple bonds and carbon both are same, then if multiple bonds and carbon both are same, then पुढे लिहा. If multiple bond and carbon both are same, then the maximum number of substituents are seen to select parent carbon chain.
are seen to select parent carbon chain. चला एक्झाम्पल आहे.